लोकशाही वाचवायची असेल, लोकशाही वाचवण्यासाठी जी कायदेशीर लढाई आहे, लोकशाही वाचवण्याच्या कायदेशीर लढाईला आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांना सर्वांनी साथ द्यावी, ही भूमिका आज तुमच्यासमोर मी मांडत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या आणि ती निवडणुकीमध्ये जो भाजप महायुतीला जो विजय प्राप्त झाला तो निश्चितच घोटाळा नव्हे तर महाघोटाळा होता. EVMच्या माध्यमातून लोकांच्या मताची चोरी आणि लूट करून महायुतीचा विजय झाला, निवडून आल्याने त्यांचं सरकार बनवलं. ते बेकायदेशीर सरकार आहे. लोकमताची लूट करून लुटारूंचं हे सरकार म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार. आणि महाराष्ट्रात मागच्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पराभूत झालेली महायुती, अतिशय कमी जागा मिळालेल्या भाजपला मिळालेल्या, शिवसेनेला शिंदे गटाला मिळालेल्या, अजित पवाराला मिळालेल्या, लगेच असा काय चमत्कार घ्यायला की लगेच 4-5 महिन्याला येणाऱ्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताची सत्ता की विरोधी पक्ष सुद्धा उरला नाही. एवढा काय पराक्रम तुम्ही केला? निश्चितच घोटाळा झालेला आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सायंकाळी 6च्या पुढं जे 76 लाख वाढीव मतदान झालं त्याच्याबद्दल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शंका व्यक्त केली. आणि निवडणूक आयोगाला ही वाढीव मतदान कसं झालं, निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाची निवडणुकीची नियमावलीचं पालन अजिबात केलं नाही. ह्या वाढीव मतदानात झालेलं त्याचं समाधानकारक उत्तर नाही. त्यांच्याकडे अजिबात कसलाही डेटा नाही. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीतून आलेलं मतदान याच्यातली जी तफावत याच्याकडे कोणतीही माहिती आणि समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगानं दिले नाही. आणि त्या वाढल्या सायंकाळच्या 6 नंतर जे वाढलेलं जे मतदान आहे त्याच्यावरती शंका उपस्थित करीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि लोकशाही वाचवण्याची न्यायालयीन लढाईला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर ती लढाई लढलेली आहेत आणि न्यायालयाने याचिका दाखल करून मुंबई हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला या बाबतीत नोटीस पाठवलेले आहे की सायंकाळी 6च्या पुढं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते सायंकाळी 6च्या पुढं जे वाढलेलं मतदान आहे त्याचा व्हिडिओ सादर करावा, त्याचा खुलासा सादर करावा, अशा प्रकारची हायकोर्टाला नोटीस द्यावी लागली, निवडणूक आयोगाला द्यावी लागली. आणि ही न्यायालयीन लढाई जी आहे आजपर्यंत देशातील महाराष्ट्रातील जे कोणत्याही पक्षानं याबाबतची याचिका कोर्टामध्ये दाखल केली नाही. मग तो शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बाबतीमध्ये कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई लढण्याचं धाडस दाखवलं नाही. कोर्टामध्ये याचिका दाखल केली नाही. ही हिम्मत जगातील कायदे पंडित असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनीच निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखवण्याची धाडस केलं आणि लोकशाही वाचवण्याचा कायदेशीर लढा उभा केला. म्हणून ह्या लढाईला सर्वांनी साथ द्यावी आणि कोर्टाने 2 आठवड्यामध्ये त्याचं उत्तर देण्याचं त्या कोर्टा नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. आणि निश्चितपणे ही न्याय लढाई जर कोर्ट न्यायपालिका जर इमानदारीनं या बाबतीत जर निर्णय घेतला तर निश्चितपणे ही महायुतीचा हा महाराष्ट्र लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जो घोटाळा झाला आहे तो निश्चितच बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवायची असेल तर आता रस्त्यावरची लढाई, EVMच्या विरोधातला जनआंदोलनाचा रेटा वाढला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं न्यायाने लढाई सुद्धा लढली पाहिजे. आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या रस्त्यावरच्या लढाईला, EVMच्या विरोधातील जनआंदोलनाला आणि कायदेशीर लढाईला आणि निवडणुकीमध्ये सुद्धा साथ द्यावी, तरच लोकशाही, भारतीय संविधानानुसार लोकशाही वाचवावी. आणि शेवटी एवढं म्हणावंसं वाटतं की ही घोटाळ्यातून ही खऱ्या अर्थानं लोकमताचं सरकार नाही, लोकांना निवडून दिलेलं सरकार नाही.
म्हणून महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले जे भाजपचं महायुतीचं सरकार तात्काळ बरखास्त करावं, महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त करावी आणि पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुका घ्याव्या आणि ती सुद्धा बॅलेट पेपरवरती घ्याव्या आणि पुन्हा बॅलेट पेपरवरती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घ्याव्या आणि खऱ्या अर्थानं लोकमताचा कौल आजमावावा. हे झालं तरच लोकशाही टिकेल आणि ह्या लोकशाही टिकवण्याच्या आदरणीय प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं सर्वांनी खंबीरपणे उभा राहावं, साथ द्यावी, त्यांच्या न्यायाची लढाईला ताकद द्यावी, एवढंच आव्हान आणि विनंती या निमित्तानं करतो आहे.